नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय माझा मिड डे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे करुणा मुंडेंसंदर्भातली. करुणा मुंडेंशी कथित लग्नावरून धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये आता वाढ झालेली आहे. कारण करुणा मुंडेंसह झालेलं लग्न हे अधिकृत नसल्याचं आता मुंडेंच्या वकिलांनी दावा केलेला आहे. मुलांना स्वीकारलं, पण करुणा पत्नी नसल्याचा मुंडेंच्या वकिलांनी हा कोर्टामध्ये दावा केलेला आहे. मुलं तुमची असतील तर करुणा आई कशा नाहीत, असा देखील सवाल कोर्टानं विचारलाय. कोर्टानं करुणा मुंडेंकडे आता लग्नाचे देखील पुरावे मागितलेले आहेत. दरम्यान 5 एप्रिलला लग्नाचे पुरावे सादर करणार असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी दिली आहे. लिव्ह इन नव्हतं आणि धनंजय मुंडेंचीच पत्नी मी असल्याचा दावा सुद्धा करुणा मुंडेंनी केलेला आहे. त्यामुळे 5 एप्रिलला कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुरावे सादर करू, असा देखील करुणा मुंडेंनी सांगितलेलं आहे. जज साहेबांनी जसे आज आम्हाला सांगितलेलं आहे आमच्या वकिलाला की तुम्ही जे आहे कुछ पुरावे सादर करा आणि कुछ पुरावे मागितलेले आहे तो आम्ही 5 तारखेला सादर करणार आहे. आणि जसं त्यांचे वकिलांचा युक्तिवाद होता की मी बायको नाही आहे, तो त्यांनी स्वतः 2021 मध्ये जे डिफॉर्मेशनच्या हायकोर्टामध्ये केस केला होता माझ्यावरती, त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलेलं आहे की 98 पासून मी त्यांची बायको आहे, आमचे 2 मुलाबाळा आहे. आमचे जे लग्नाचे जे पूर्ण पुरावे होते, व्हिडिओ होते, आमचे फोटो होते, हे सगळे घेऊन मी परलीमध्ये गेली होती 2021 मध्ये. सगळ्यांना माहिती आहे जे सगळे पूर्ण पुरावे व्हिडिओ माझे घरामध्ये 40 पोलीस लोकांनी घुसून सगळे माझे आयपॅड, माझे मोबाईल, माझे पूर्ण शादीचे अल्बम सगळे घेऊन गेले परलीमध्ये. स्वतः जे आपला डीवायएसपी होते ते 40 पोलीस लोकांना घेऊन माझे घरती झडती घेऊन पूर्ण पुरावे घेऊन गेले होते. आज अपिलेंटचे व धनंजय मुंडे यांचे वकील यांनी ते काही त्यांच्या वतीनं बाजू मांडली. त्यांचं असं म्हणणं होतं की जे वसियतनामाचे काही ॲग्रीमेंट हे केलेले दोघांमध्ये धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे हा निकालामध्ये उल्लेख केला आहे, परंतु कोर्टात त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये नव्हतं. आणि कारण खालच्या रेकॉर्डमध्ये असल्यामुळे आम्ही कोर्टाला मागं रिक्वेस्ट केली होती खालचं रेकॉर्ड मागून घ्या. मग आणखी दुसरं 2 पॉईंट मांडले त्यांनी की लग्न झाल्याचं काही मॅरेजचं काही पुरावा आहे का, ते आम्ही खालच्या कोर्टात दिला होता. म्हणले ठीक आहे, आम्ही ह्या कोर्टामध्ये दाखल करतो, कारण रेकॉर्डवर नव्हता. त्यासाठी कोर्टानं 5-4 तारीख दिलेली आहे. दरम्यान धनंजय मुंडेंच्या वतीनं आता कोर्टामध्ये काय काय युक्तिवाद करण्यात आले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. करुणा यांच्यासोबत अधिकृतपणे लग्न झालेलं नसल्याचा युक्तिवाद आता धनंजय मुंडेंनी केलेला आहे. करुणा यांच्याकडून झालेल्या 2ही मुलांना स्वीकारलंय. 2ही मुलांना स्वीकारलंय, पण त्यांच्या आईशी लग्न केलेलं नाही. करुणा यांच्यासोबत काही काळ घालवला म्हणजे त्या पत्नी होत नाहीत. करुणासोबत राहत होतो, पण पती पत्नीचे संबंध नव्हते. पहिलं लग्न झालं असल्यानं दुसरं लग्न केलं नाही. करुणा यांच्यासोबतचे संबंध हे परस्पर संमतीचे होते. करुणा यांचं वार्षिक उत्पन्न 15 लाखांहून अधिक आहे आणि त्या आयकरही भरतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही करुणांचा पोटगीसाठी अर्ज आहे. दरम्यान करुणा मुंडेंच्या वकिलांनी काय युक्तिवाद केलाय पाहूयात. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडेंचं 1998ला लग्न झालं. धनंजय आणि करुणा या लग्नानंतर 2 अपत्य त्यांना झाली. धनंजय आणि करुणा यांच्या लग्नाचे पुरावे आमच्याकडे आहेत. धनंजय आणि करुणा यांच्या लग्नाचे पुरावे देण्यासाठी थोडा वेळ द्या. लग्नाचे पुरावे देण्यासाठी कोर्टाकडून आता 5 एप्रिलपर्यंतची मुदत करुणा मुंडेंच्या वकिलांनी मागितली आहे. आणि यानंतर घेणार आहोत 100 हेडलाईन्सचा वेगवान आढावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन.